हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 75 आहे. आपले बघता बघता 75 डेज कंप्लीट होत आहे. काल आपण 74मध्ये बघितलं होतं. इतके सुंदर प्रकारचे आपण असे 5 प्रकारचे हँगिंग बघितले होते. वेगवेगळ्या प्रकारचे आपण कसे करू शकतो आणि कसे करायचे हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे जे आज चॅनलवर कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल, आज हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी प्लीज कालचा व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून त्यात तुम्हाला भरपूर डाऊट क्लिअर होतील आणि एकदम छान प्रकारे हे पण समजेल कसं करायचं आहे. आणि जे कोणी चॅनलवर पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ बघत आहे, आजपर्यंत कोणताच व्हिडिओ बघितला नाही, तर त्यांनी व्हिडिओ जर का आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी इंटरेस्टेड मैत्रीण असेल त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. याच्या पुढचे एकदम छान प्रकारचे युनिक प्रकारचे आपण हँगिंग बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला इथे साहित्य दिसत असेल बघा, मी बरंच काय काय घेतलेले आहे. हँगिंग बीड्स घेतलेले आहेत, हे वेगवेगळ्या शेपमध्ये. परत कट पाईप्स घेतलेले आहेत बघा, किती सुंदर याची कट पाईप तुम्हाला दिसत असेल, किती सुंदर याची क्वालिटी आहे सगळ्या मटेरियलची सुद्धा. हे पण हँगिंग बीड्स बघा किती सुंदर आहे. याच्यात पण आपल्याकडे सर्व कलरमध्ये शेपमध्ये अवेलेबल आहेत. हे सुद्धा वेगवेगळ्या याच्यात कलरमध्ये अवेलेबल आहेत. परत इथे मी असे हे गहू मणी घेतलेले आहे बघा. हे आपला लक्ष्मी कॉइन घेतलेला आहे. हे राईस बीड्स घेतलेले आहे. हे कलरचे हे घेतले आहे, शुगर बीड्स घेतलेले आहेत, कलरचे बीड्स आहेत. हे एवढं साहित्य वापरून परत मी इथे कटदाणा पण घेणार आहे, मल्टी कलरमध्ये पण घेणार आहे, सिल्वर कलरमध्ये पण घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि ब्लॅक कलरचे इथे कलरचे शुगर बीड्स पण आहेत. एवढे सर्व साहित्य वापरून आपण सुंदर असे युनिक प्रकारचे हँगिंग बघणार आहोत. तर तुम्ही हँगिंग शिकायचं असेल तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून मी ज्या छोट्या टिप्स सांगते त्या तुमच्या स्किप झाल्या नाही पाहिजे. आणि जर का तुम्ही स्किप करून बघत असेल तर मग तुम्हाला ते समजत नाही आणि मग कमेंट करायची वेळ येते. मग तसं होऊ नये, सगळे डाऊट्स क्लिअर व्हावे यासाठी तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यापासून पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्याआधी ज्यांना कुणाला मटेरियल घ्यायचं असेल आरी वर्कचं, आपल्याकडे सर्व होलसेल रेटमध्ये चांगल्या क्वालिटीचं मटेरियल अवेलेबल आहे. त्याच्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तर माहीत आहे ट्रेसिंग पेपर जर का कुणाला हवे असतील तर त्याच्यासाठी पण स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर लवकर जाऊन मेसेज करायचा आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी काल तुम्हाला सांगितलं होतं नॉर्मल निडल आणि आपण हे सर्व बघितले होते 5 प्रकारचे. आता 30 निडल मी इथे बघा सेम तशीच ठेवलेली आहे. आता 30 मी इथून थोडंसं साईडच्या तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे थोडंसं गॅप ठेवून मी निडल वर काढून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता इथे आपण हे जे कट पाईप्स आहेत ते घेणार आहोत, निडलमध्ये टाकून बरोबर. हे बघा पहिले मी हे कट पाईप्स घेते, हे घेत नाही कारण की हे माझ्या निडलमधनं जात नाही आहे, तर मला निडल चेंज करावी लागेल. त्यासाठी मी आता पहिले हे दाखवून घेते, म्हणजे तोपर्यंत माझा थ्रेड हा संपतो. थ्रेड संपला की दुसरा थ्रेड टाकण्यासाठी मी दुसरी निडल घेईल, मग तेव्हा मी तुम्हाला ह्या कट पाईप्स दाखवते. तर तोपर्यंत मी पहिले हे दुसरे जे गोल्डन कलरचे कट पाईप्स आहेत त्याच्यात मी दाखवून घेते, म्हणजे मला पहिले निडल चेंज करावी नाही लागणार त्यासाठी. तर हे बघा अशा पद्धतीने मी निडलमध्ये ते पण काल जसे आपण शुगर बीट्स टाकून घेतले होते सेम त्याच पद्धतीने बघा मी इथे पण हे गोल्डन कलरचे कट पाईप घेत आहे. ही थोडी छोटी साईज आहे बघा, आणि ही जी मी तुम्हाला पहिले दाखवली होती ती साईज मोठी साईज आहे. हे बघा अशा पद्धतीने मी हे कट पाईप इथे ॲड करत आहे. आणि हा जो आपला हँगिंगचा बीड्स आहेत हे बघा ह्या शेपचा, तो तिथे ॲड करते. हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतं हे पण. तुम्ही आता हे बीड्स पण कलरमध्ये अवेलेबल असतात, त्याच्यामुळे तुम्ही साडी आणि ब्लाऊजच्या कॉम्बिनेशनमध्ये हे बीड्स लावा.
जेणेकरून ते छान प्रकारे असे उठून दिसतील. इथे परत मी कट पाईप घेतला आहे आणि सेम काल सारखेच रिटर्न नीडल पूर्ण कट पाईप आणि आपला जो हँगिंगचा बीड्स आहे त्यातून काढून घ्यायचा आहे. सेम पद्धत, काहीच नाही, फक्त आपण टाईप बघत आहोत वेगवेगळे. हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं दिसत आहे. आज आता एका ताईंची कमेंट आली होती की हा पिंक कलरचं जे आपण मोती वापरून केलं आहे ते खूप सुंदर दिसत आहे असं त्या ताईंचं म्हणणं होतं. आणि खरंच की खूप छान दिसत आहेत हे सर्वच आपले हँगिंग. तर त्यांना ते पिंक कलरचं खूप आवडलं होतं, तर त्यांना ह्या बीड्सचं नाव पाहिजे होतं. तर मी सांगितलं आहे त्यांना की हे हँगिंगचे बीड्स आहेत, हे भरपूर शेपमध्ये वगैरे भेटतात. तर एवढं मोठं तर नाही मला कमेंटमध्ये टाकता आलं, तर त्याच्यामुळेच मी फक्त हँगिंग बीड्स टाकला आहे त्यांना. तर त्यासाठी मी परत एकदा सांगते की हे काय नाही, हे वेगवेगळे जे शेपचे बीड्स आहेत ना ते मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल असतात. आणि जर का माझ्याकडनं तुम्हाला घ्यायचं असेल तर माझ्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्ही मला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मेसेज करू शकतात. हे बघा आता एवढं झालं, किती सुंदर कट पाईप्सचं पण एकदम सुंदर दिसत आहे. तर सेम प्रकारे तसंच निडल मी इथे पंच करणार आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल. आता सेम बाजूला थोडा गॅप सोडून निडल पंच करून घेईल. हे बघा अशा पद्धतीने. आता हे बघा हा जो हँगिंगचा बीड्स आहे त्याला वरती बघा तुम्ही तारेने असं गोल केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल इथे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आणि खालून सुद्धा इथे बीड्स अटॅच आहे ऑलरेडी. असं आपल्याला करायची गरज नाही. तर आपल्याला जर का ज्यांना समजा हँगिंग हे छोटे छोटे पाहिजे असतील तर आपण इथे डायरेक्ट सुद्धा आपण असं समजा इथे सुद्धा डायरेक्ट हे असं फिक्स करू शकतो. तर हे पण खूप सुंदर दिसतं. तर आता जर का आपल्याला याच्या वरती सुद्धा दोन समजा कट पाईप्स लावायचे असतील किंवा कलर शुगर बीड्स लावायचे असतील तर आपण ते सुद्धा लावू शकतो. किंवा याच्यावरती 2 मोती लावायचे असतील आणि त्याच्या खाली ते लावायचं तरी पण हे खूप सुंदर असं दिसतं. तर आपण हे पण एक करून बघूयात आता. हे बघा त्यासाठी मी आता ह्या आपण इथे लावले ना रेड कलरचे शुगर बीड्स ते घेत आहे कलरचे, जेणेकरून आपण आता ते ग्रीन कलरचं आपण इथे घेतलेलं आहे बीड्स. तर आपण इथे रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन करून बघूयात कसं दिसतं. तर मी इथे साधारणतः हे बघा 3-4 असे बीड्स घेत आहे. आणि खाली आता हा जो बीड्स आहे आपला तो सेम मी आता जो होल आहे त्याचं ऑलरेडी केलेला आहे तर याच्यात टाकणार. आणि टाकल्यावर आता इथे खाली की घ्यायचं गरज नाही आपल्याला, डायरेक्ट इथून रिटर्न शुगर बीड्समध्ये आपली निडल माघारी घेणार. बघा आपल्याला खाली जायची गरजच नाही, कारण ऑलरेडी ते पॅक केलेलं आहे म्हणून. हे बघा अशा पद्धतीने दिसेल. आणि परत निडल पंच करून घ्यायची. हे बघा आलं लक्षात. म्हणजे जर का असे बीड्स असतील आपल्याकडे तर अशी आयडिया वापरायची. आता सेम थोडं गॅप सोडून पुढे निडलवर काढून घेतली. आता हे बघा हे जे कट पाईप्स आहेत ते घेणार आहे. त्याची पण आपल्याला जेवढी लेंथ लागेल तेवढे आपण त्यात ॲड करायचे, काल सांगितल्याप्रमाणेच. जितके लॉंग लागेल आवडत असतील तेवढे आपण टाकू शकतो. हे बघा इथे मी 5 कट पाईप्स घेतले. आता एक मोती ॲड करते. इथे मोती ॲड केल्यावर मी एक व्हाईट कलरचा शुगर बीड्स ॲड करते. तुम्ही इथं गोल्डन कलरचा पण करू शकतात किंवा कोणत्याही कलरचा करू शकतात. हे बघा अशा पद्धतीने. आता हा सोडून द्यायचा आपला हा
शुगर बीट्स, किंवा मग फक्त मोती पण ॲड केला तुम्ही आणि डायरेक्ट कट पाईप्समधले पण घातलं तर हे बघा असं दिसेल. असं पण छान दिसतं. म्हणजे वेगवेगळ्या आयडिया तुम्हाला जसं आवडेल तसं, किंवा असं पण छान दिसतं. तर म्हणून मी कसं हा व्हाईट कलरचा शुगर बीट्स घेतला आहे. ते कट पाईप्सच्या कलरचाच येतो त्याच्यामुळे मी घेतलेला आहे. त्याच्याने अजून थोडी फिनिशिंग छान येईल. त्यामुळे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने किती छान आणि एकदम अट्रॅक्टिव्ह आणि एकदम प्रोफेशनल दिसत आहे बघा. जेणेकरून आता ज्या आपल्या म्हणजे एकदम अशा स्टोनच्या साड्या निघल्या आहे त्याच्यावर हे खूप सुंदर असं दिसतं हे, आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं. आणि बघा ना किती असं एकदम प्रोफेशनल वाटत आहे हे. तर खूप सुंदर. तर आता ते सेम तसं थोडं गॅप सोडून परत निडल काढून घ्यायची वरती. आता इथे आपण राईस बीड्स, व्हीट बीड्स म्हणजे गहू मणी वापरून पण करून बघूयात, जेणेकरून तुम्हाला जर का कुणाला तसं आवडत असेल तर तसं पण तुम्ही करू शकता. आता इथे मी परत आपले शुगर बीट्स घेणार आहेत, ट्रान्सपरंट, जो की इथे वापरला आहे आपण तोच. आणि त्यानंतर एक मोती घेणार आहे आणि परत हा शुगर बीट्स घेणार आहे. तुम्ही बघा हे सुद्धा इतकं सुंदर दिसतं की जेव्हा आपण एखाद्या ब्लाऊजला मोतीचं पूर्ण वर्क करू, म्हणजे पल्स वापरून किंवा पल्सचे स्टोन म्हणजे ऑफ व्हाईट कलरचे स्टोन वगैरे किंवा व्हाईट कलरचे स्टोन वापरून जेव्हा वर्क करू तेव्हा हे खूप छान दिसतात हँगिंग. तर हे बघा अशा पद्धतीने मी टाकून घेतले. याची साईज मी छोटी घेते बघा. आणि आता एक मोती ॲड केला आहे मी यात, तुम्हाला दिसत असेल. आता परत एक शुगर बीट्स ॲड करते आणि सेम शुगर बीट सोडून परत रिटर्न निडल काढून घेते. सेम अशा पद्धतीने आणि परत निडल पंच करून टाकते. हे बघा इथे तुम्ही आहे ना, आता हा माझा म्हणजे छान दिसत आहे हे, पण मला असं वाटतं की थोडा मोती मोठा असला की अजून अट्रॅक्टिव्ह वाटेल. तर तुम्ही इथे मोती सुद्धा थोडा मोठा घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता त्यानंतर परत मी निडल साईडला पंच हे काढून घेतो. हे बघा आता एकदम सुंदर आपण असं करणार आहोत. आता परत मी हे कट पाईप घेणार आहे, दोन. मी पहिले एक 2च कट पाईप टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. हे बघा वाटलंच तर अजून एक टाकून घेऊ आपण थोडं लॉंग होण्यासाठी. ठीक आहे 3 टाकून घेऊ की थोडं लॉंग अजून छान दिसेल अशाने. हे बघा असे 3 कट पाईप्स टाकले. आता हा बीड्स घेते मी, ऑरेंज कलरचा छोट्या साईजचा आहे. सेम हा बीड्स घेतल्यानंतर तुम्ही इथे परत एक छोटासा असा शुगर बीड्स घेऊ शकता. तर मी इथे आता हा ऑफ व्हाईट कलरचाच घेते किंवा गोल्डन कलरचा घेते. थांबा, हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल गोल्डन कलरचा घेते. आता परत काय करायचं, गोल्डन कलरचा घेत असताना आता फक्त हा जो खालचा आपला मोठा जो बीड्स लावला आहे आपण त्याच्यातूनच निडल काढून घ्यायची रिटर्न. बाकी तिकडच्या कट पाईप्समधनं काढायची नाही, फक्त ह्याच बीट्समधनं काढून घ्यायची. काढली की आता काय करायचं, तिकडे जसे आपण 3 हे लावले आहेत कट पाईप्स, तर ते तसेच सेम इकडे पण 3 लावायचे, सेम साईडचे. खालीवर होऊ द्यायचं नाही, तेव्हाच आपलं फिनिशिंग एकदम प्रॉपर येणार आहे आणि ते डिझाईन अट्रॅक्टिव्ह वाटणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आता हे लावलं की इथे बरोबर असं निडल पंच करायची. हे बघा एकदम सुंदर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह हे हँगिंग तर खूपच सुंदर दिसत आहे. आणि तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवणार आहात की
आजचे हँगिंग कसे आलेले आहेत आणि तुम्हाला आवडले आहेत का नाही. तर बघा किती सुंदर असं आपण जर का केलं पूर्ण स्लीव्जला तर हे खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर आता असे भरपूर आणि छान छान प्रकार आहेत. तर आता इथे बघा माझी आता ही जरीची जी लाईन आहे ती संपलेली आहे, तरी पण मला एक दोन असे छान तुम्हाला दाखवायचे आहेत. तर मी तसंच स्ट्रेट पुढं घेते. आता माझ्या इथे तर जरीची लाईन नाही आहे, पण तुम्ही असं समजा की आहे. आता पुढे घेऊन, कारण आपला अजून लक्ष्मी कॉईन, गहू बीट्स आणि राईस बीट्सचं पण बाकी आहे दाखवायचं. हे बघा किती सुंदर दिसत आहे. हे बघा अशा प्रकारे मी आपले गोल्डन कलरचे शुगर बीट्स घेतलेले आहे. आता आपला हा जो बीट मनी आहे, गहू मनी आहे हा, तर तो घेणार आहे एक. परत एक आपला शुगर बीट्स ॲड करणार आहे. हे बघा ॲड केला. आता एक परत शुगर बीट्स आणि सेम पद्धतीने रिटर्न जाऊ द्यायची आहे नीडल. प्रोसेस सगळ्यांना सेम आहे. नीडल पंच करून घ्यायची आहे. हे बघा आता सेम पुढे थोडा गॅप सोडून, तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही ब्लाऊजला हँगिंग लावसाल तेव्हा तुम्ही मेजरमेंटच्या टेपनी किंवा स्केलनी डॉट करून घ्यायचे आहे आणि माप टाकून घ्यायचं आहे. म्हणजे डिस्टन्स कवर करून घ्यायचं आहे. की समजा आता मी आता हे अंदाजे पुढे पुढे घेत आहे थोडंसं सोडून, तर तुम्ही तसं करायचं नाही. तुम्ही बरोबर, आता इथे मी तुम्हाला शिकवायचं आहे म्हणून अंदाजे घेतलेला आहे, पण तुम्ही नाही. आता समजा ही जी जरीची आपण लाईन काढली आहेत तर इथं स्केल ठेवायची. स्केलनी एकसारखा अर्धा अर्धा इंच, एक एक इंच तुम्हाला जो डिस्टन्स पाहिजे असेल तो ठेवून पुढे कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे एकसारखा गॅप प्रत्येकामध्ये आला पाहिजे, तेव्हाच फिनिशिंग व्यवस्थित दिसते. इथे आपण आता राईस बीड्स बघूया. राईस बीड्स असे मी डायरेक्ट लावून घेते. बघा इथे तुम्ही याच्यामध्ये एक एक शुगर बीट्स पण टाकू शकता, म्हणजे तुम्हाला जशी आयडिया वाटेल तसं. आता मी इथे हे बघा 4 राईट बीट्स घेतले आहे. 3 पण घेऊ शकतो आपण जर का थोडं कमी लॉंग पाहिजे असेल तर, किंवा इथे 4 पण घेऊ शकतो, 4 जर का जास्त लॉंग वाटत असेल तर. आणि त्यानंतर परत एक शुगर बीट्स घेते गोल्डन कलरचा आणि सेम निडल रिटर्न जाऊन काढून घेते. परत नीडलला पंच करून घेते. थोडासा गॅप सोडून परत नीडल वर काढून घेतली आहे. आता इथे आपण बघू लक्ष्मी कॉईनचं कसं हँगिंग करायचं. आता हे कुठे यूज होतो, जेव्हा की आपण मागे ब्लाऊजच्या बॅक साईडला जेव्हा आपण देवी वगैरे काढतो. आता मध्ये मध्ये भरपूर निघलं आहे देवीचं. आता मागे देवी वगैरे काढली तर आपण बॅक नेकला, फ्रंट नेकला याचं वर्क करतो किंवा हे लावून असं वर्क करतो. तर इथे आपण स्लीव्जला पण त्याचे हँगिंग लावू शकतो. तर आपण इथे कट बीट्स वापरून पण लावू शकतो, किंवा आता मी इथे मल्टी कलरचे माझ्याकडे थोडे कटदाना आहे बघा छोटा छोटा, तर तो मी इथे यूज करून आपलं लक्ष्मी कॉईन लावूयात आपण. हे बघा तुम्हाला दिसत असेल हा कटदाना रेनबो कलरमध्ये आहे. तर हे खूप छान दिसतं हे पण. तर आता आपण लक्ष्मी कॉईनला हे कटदाना यूज करूयात, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की कसं दिसतं. हे बघा अशा पद्धतीने मी कटदाना ॲड केला आहे. आता लक्ष्मी कॉईन ज्याचं असं फ्रंट साईडला दिसत आहे, तर त्याच्यातून इथे त्याला होल पण आहे बघा वरती. त्या होलमधनं नीडल टाकून घेतली आणि परत आता ह्या कटदानामधनं आपली नीडल
रिवर्स घेत आहे, मागे घेत आहे परत. आता हे कसं थोडंसं कटदाणाचं करताना थोडा प्रॉब्लेम येतो, कारण त्याला निडल खूप बारीक लागते. कारण की कटदाणा हा खूप बारीक असतो, एकदम दाण्यासारखा असतो, म्हणून त्याला कटदाणा म्हणतात. तर निडल मला असं वाटलं की निघते का नाही रिटर्न, पण निघाली. तर त्या पद्धतीने करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने लक्ष्मी कॉईनचा सुद्धा आपण हँगिंग करू शकतो. खूप सुंदर असं दिसतं, जेणेकरून ते जेव्हा आपण ब्लाऊजला लक्ष्मी कॉईनने वर्क करतो तेव्हा ते आपल्याला ह्याच म्हणजे हेच जर का हँगिंग लावले तर खूप सुंदर दिसतात आणि अट्रॅक्टिव्ह वाटतात. आणि कॉम्बिनेशन पण छान दिसतं मग सगळीकडे एक लक्ष्मी कॉईन आणि हँगिंग पण त्याचंच म्हणून. तर तुम्हाला हे बघा, आपण किती प्रकारचं शिकलो, 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 प्रकारचे आपले हँगिंगचे डिझाईन वेगवेगळे आपण काल आणि आजमध्ये शिकलेलो आहोत. तर तुम्हाला हे आवडले का नाही हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आजचे कसे वाटले आणि समजले का हे सुद्धा तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. आणि अजून एक इथे आपण क्रिस्टलचे मणीसुद्धा वापरून करू शकतो. हे बघा, कालच्या मी माझ्या इथल्या स्टुडंटला हे सुद्धा मी असे लॉंग हँगिंग दाखवले होते. असे मोठमोठे आपण इथे क्रिस्टलसुद्धा यूज करून करू शकतो. तर इथे आपण ते पण करू शकतो बघा. तर तुम्ही असं तुम्हाला जशी डिझाईन वाटेल किंवा तुमच्या माइंडमध्ये कशा वेगवेगळ्या आयडिया असतील, जशा असतील तर तशा तुम्ही करू शकतात. असं काही नाही की मी हे दाखवलं म्हणून तुम्ही पण हेच केलं पाहिजे, काहीच नाही, असं काहीच नाही आहे. आणि तुम्ही पण याची प्रॅक्टिस करा, खूप सोपं आहे, जमून जातं. आणि कसं वाटलं आजचे आपले वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन या, तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन छान छान डिझाईन शिकायला भेटतील एकदम फ्रीमध्ये. आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमची एक लाईन माझी उत्स्फूर्तता वाढवते आणि मी अजून उल्हासाने तुम्हाला अजून छान छान डिझाईन तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.